पहिल्या दोन गोष्टी आहेत की मुळामध्ये मिलिंद नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाद नाही. पहिली सुरुवात झाली ती थोडीशी त्यांच्या गैरसमजातून झाली. 19 तारखेला ज्यावेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये आमच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला प्रचंड अशा प्रकारची गर्दी लोटली होती आणि अनेक लोकांना आतमध्ये प्रत्यक्ष हॉलमध्ये जायचं होतं, पण त्यांना आतमध्ये जाणे शक्य नव्हतं. ज्या वेळेला माझी गाडी आली त्यावेळेला सगळ्या शिवसैनिकांनी गराडा घातला आणि मला विनंती केली की आम्हालाही तुम्ही बरोबर घेऊन चला. म्हणून मी गाडीतून खाली उतरलो आणि लोकांना समजावत थोडा मीडियाशी बोलत हळूहळू मी गेटच्या आतमध्ये गेलो. आणि त्यावेळेला मुंबई आज तकला एक आमच्या त्या अनुजा धातकरस म्हणून आहेत, त्यांनी माझा बाईट सुरू केला होता. त्या दरम्यान कोणाची तरी गाडीचा हॉर्न हा सातत्यानं वाजत होता. का वाजत होता तर समोर शिवसैनिक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून होते आणि त्यांना आतमध्ये यायचं होतं आणि म्हणून गाडी जाते असेल तर त्या गाडीतून आम्हालाही कोणीतरी घेऊन चला असा त्यांचा थोडासा हट्ट होता आणि म्हणून बराच वेळ हॉर्न वाजत होता. हॉर्न वाजत असताना एकदाचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळेला 5-25 शिवसैनिक दोन्ही बाजूला पडले त्या गाडीबरोबर आतमध्ये येण्याच्या याच्यामध्ये. आणि म्हणून मी सहज नॅचरली विचारलं कोणाची गाडी, तर त्या मॅडम म्हणाल्या नार्वेकरांची गाडी. खरं तर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर जे आहेत ते माझ्या डोक्यामध्ये बसलेले आहेत. मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो. विधानसभेचे जे अध्यक्ष नार्वेकर आहेत त्यांची जी कामकाज करण्याची पद्धत आहे ते माझ्या प्रचंड डोक्यामध्ये बसलेले आहे. त्यामुळं नार्वेकर कुठले नार्वेकर हे मला काही फार क्लिक झालं नाही आणि म्हणून मी एका क्षणात बोलून गेलो नार्वेकर असल्याचं काय झालं. शेवटी एवढी गर्दी असल्यानंतर आमच्यासारख्या नेते मंडळींनी 4 पावलं लोकांबरोबर चाललं पाहिजे, हा त्यातला प्रमुख हेतू. आणि म्हणून त्यानंतर नार्वेकरांना मला वाटतं ते कोण नार्वेकर हा शब्द लागला. नार्वेकर ह्यांना मी कणखर समजतो. नार्वेकर ह्यांना मी खूप अशा पद्धतीचे सगळ्या पक्षातल्या लोकांशी खूप चांगले संबंध आहेत नार्वेकरांचे, हे जगजाहीर आहेत. त्यामुळं नार्वेकरांची गाडी समजून मी विधान केलेलं नाही, कारण ते माझे मित्र आहेत. आणि दुसरं त्यांनी काल जे ट्विट केलं त्या सगळ्या पक्षातल्या संबंधाचा उपयोग हा मला विरोधी पक्ष नेतेपद करून घेण्याकरता म्हणून ते मुख्यमंत्र्यांकडनं करून घेणार असतील तर मला त्याचा आनंद आहे. कारण त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांनी लवकरच करावं विरोधी पक्ष नेता, आणि मला विरोधी पक्ष नेता न केल्यामुळं काहीतरी कोणाला तरी त्रास होतोय. मला वाटतं माझे मित्र मिलिंद नार्वेकर यांनाच जास्त त्रास होतोय, कारण मला विरोधी पक्ष नेता करत नाही. त्यामुळं महाराष्ट्राची अडचण झाले हे सगळ्यात जास्त माझे मित्र मिलिंद नार्वेकर यांना जाणवतंय. याचा मला आनंद आहे. त्यामुळं आमचं दोघांचं भांडण काही नाही. आता माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत की मिलिंद नार्वेकरांनी मनावर घेतल्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून लवकरच माझी विरोधी पक्ष नेता म्हणून निवड होईल. माझ्या दृष्टीने तो आनंदाचा दिवस आहे. ओके. कोण? नाही, शिवसेनेच्या मेळाव्याला ते नार्वेकर काय येतील तसे मिलिंद नार्वेकर एकटे नार्वेकर आहेत का? अनेक नार्वेकर असू शकतात, पण माझ्या डोक्यामध्ये फक्त राहुल नार्वेकर बसलेले आहेत. हे मी पुन्हा सांगतो. काय? नाही, हे इझिली घेण्यासारखाच विषय आहे. आम्ही मित्र आहोत, आता 2:30 वाजता बैठकीला भेटूच, आम्ही काय अडचण नाहीये. पण ते एवढे नाजूक असतील, एवढे हळवे असतील हे मला माहित नव्हतं. ते मला त्या निमित्तानं कळलं की त्यांना लगेचच ते असह्य झालं, त्यांना ते सहन झालं नाही, कारण मैत्री आमची तेवढी असल्यामुळे ते हळवे झाले. एवढाच त्यातला मुद्दा. बाकी मला म्हणू देत, मी त्यांना हळवा म्हणतोय, ते मला फर्स्ट एड म्हणले, काय म्हणले, हा वादाचा मुद्दाच नाहीये. ते हळवे झाले लगेच कोण नार्वेकर म्हटल्यानंतर.
असं आहे की मागच्या वेळेला डान्स बारचा विषय मी स्वतः काढला होता पनवेल मधल्या. तिथे डान्स बार बंद आहेत. नवीन मुंबईमध्ये डान्स बार मोठ्या प्रमाणात चालू असतील तर थोडीशी जरा मला माहिती मिळाली तर ते बंद करण्याकरता सुद्धा आपण पुढाकार घेऊ. नाचतोय मग ते देवेंद्र फडणवीसांनी समजलं पाहिजे. गृहमंत्री म्हणून आपण असताना आपले पोलीस जर डान्स बार मध्ये नाचत असतील तर लोकांना तुम्ही कुठल्या तोंडाने सांगणार. याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करण्याची गरज आहे. या सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही, या सरकारचा संविधानावर विश्वास नाही, या सरकारचा एकमेकावर पण विश्वास नाही. त्यांचा एकमेकावर विश्वास नाही, ते घाबरतायत. जर विरोधी पक्ष आपण निवडला, पक्षनेता आपण निवडला तर कदाचित आपली एकमेकाची पाप ही विरोधी पक्ष नेत्याबरोबर गेली तर आपण पार नागवे होऊ, उघडे होऊ याची भीती यांना वाटते. धन्यवाद.